आणि तुमचं स्क्रीन दिसतं. नयनन रघुवीर नयनन रघुवीर नयनन रघुवीर मेरो नयनन रघुवीर मेरो नयनन रघुवीर मेरो नयनन रघुवीर ललित तनु नवनागर लीला ललित तनु नवनागर लीला ललित तनु नवनागर लीला ललित तनु नवनागर लीला जब तब देखत थीर जब तब देखत थीर नयनन रघुवीर मेरो नयनन रघुवीर करशर चाप सलील जलोचन करशर चाप सलील जलोचन करशर चाप सलील जलोचन ठाड़ भयो रणधीर ठाड़ भयो रणधीर रणधीर नयनन रघुवीर मेरो नयनन रघुवीर मेरो नयनन रघुवीर रामदास की प्रेम की पीरत रामदास की प्रेम की पीरत रामदास की प्रेम की पीरत आ रामदास की प्रेम की पीरत 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 झरकत नयनन नीर झरकत नयनन नीर
रामदास स्वामी श्रीरामाचं वर्णन करतायत त्यांच्या इष्ट देवतेचं. त्याच्यामध्ये म्हणतात त्यांनी धनुष्यबाण धरलेत, पण त्याच्या डोळ्यात प्रेम आहे. त्यांनी रागाने नाही धरले धनुष्यबाण, आणि ते लीला दाखवत आहेत. आणि डोळ्यात सतत सलिलज लोचन, आर्द्र लोचन आहेत. त्यांनी रागवले नाही आहे ते. धनुष्यबाणाने संहार जरी केला तरी ते रागवलेले नाहीये. तर असं न रागवता पण कर्तव्य करायचा आजचा समास आहे. हम्म की दक्ष पाहिजे, दक्ष, लक्ष कनेक्टेड पाहिजे. आता बघूया आता कसं आपल्याला आजचा समास तसा म्हणायला तर सोपा आहे, कारण त्याच्यामध्ये खूप युक्तिवाद वगैरे नाही आहे. चला आता आपण आधी आपली प्रार्थना. ओम. 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 ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वत्यै नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार तुम्हा सगळ्यांना. आपण गेल्या वेळे हे दोन समाज संपवले. त्याच्यामध्ये निस्पृहपणे समाजात वावरायचं, ते कसं वावरायचं, कुठली दृष्टीनं वावरायचं, ते आणखीन सलग विश्लेषण, पूर्ण सखोल विश्लेषण तिसऱ्या समासात येणार आहे. पण ज्या समाजात वावरायचं, निस्पृहपणे व्याप करायचा, त्याच समाजात देवाच्या नावाने चालत असलेला गोंधळ आणि त्यात प्रामाणिक साधन कसं असलं पाहिजे, हे आपण गेल्या या दुसऱ्या समासात बघितलं. आणि त्याचे दोन शब्द वारंवार आले. प्रत्ययाने, प्रत्ययाने प्राणी मात्र सोडविले, आणि प्र प्रत्यय शब्द अनेक वेळा आला. तर समर्थ म्हणतात तुम्ही त्याचा प्रत्यय पहा. म्हणजे भिडे खातर कुठलीही गोष्ट करू नका. भिडे खातर लोक काय म्हणतील किंवा हो म्हणायला म्हणून असं कुठलंही करू नका. त्यांनी काय होईल, मी साधनेशी, माझ्या साधनेशी मी प्रामाणिक राहीन. माझ्या शंका जेन्युइन असतील, माझे प्रश्न जेन्युइन असतील, की खरोखरच पुस्तकी शंका नसतात. ते एक स्वामी खूप छान सांगत होते. ते म्हणले त्यांनी आता आता हे फक्त त्यांनाच शोभतं बरं का. त्यांनी अहो वेदांताची आपल्या बॅचेस आहेत ना चिन्मय मिशनच्या, ते त्यांनी अहो 3-4 बॅचेस शिकवल्या आहेत. ते ठीक, ते म्हणे प्रश्न उत्तर. तर त्यांनी एकदा काय झालं, त्यांनी एका ज्ञानयज्ञ होता, त्यांनी मग प्रश्नोत्तराचा कार्यक्रम असतो. तर ते म्हणले प्रश्नोत्तराचा कार्यक्रम आणि यावेळी मी नाही घेणार. ते म्हणे का नाही घेणार. ते हिंदीमध्ये होता तो. ते म्हणले हे सब सवाल बने बनाए होते हैं. म्हणजे काय, ते म्हणे आमच्या वेदांत कोर्सला विद्यार्थी येतात, मग पहिल्या 2 महिन्यामध्ये त्यांना पुष्कळ शंका असतात. म्हणजे शंका म्हणजे सगळ्या पुस्तकातल्याच असतात. म्हणजे कुठली प्रत्येक स्वतःची शंका तर काही नसतेच, कारण ते ज्ञान अजून जगामध्ये, व्यवहारामध्ये, माझ्या रोजच्या वागण्यामध्ये वापरलंच नाही, तर ते शंका येणार कशाला मला. तो म्हणे सब शंकाएं तो उनकी बनी बनाई होती है, तो उनका उत्तर देना आसान होता है. खरी शंका कोणाला असते, तर ज्ञान समर्थांनी सांगितलं तसं मी व्यवहारात मी स्वतः वागेन, वापरेन,
मग शंका येईल, मग ती माझी जेन्युइन शंका होईल की नाही, त्याचा खरोखर मला उपयोग होईल की नाही. हां. मग तो प्रत्यय समर्थांना हवा आहे. आणि त्यांनी हाच एक फक्त खात्रीचा मार्ग आहे. म्हणून समर्थ म्हणतात बघा, तुम्ही फक्त प्रयत्न करा. त्या प्रयत्न करण्यासाठी जो प्रयत्न करेल, ऐसी कीर्ती करून जावे, तरीच संसार यासी यावे. दास म्हणे हे स्वभावे, संकेते बोलिले. ही खरीच त्यांची स्वतःची सगळी लक्षणं त्यांनी याच्यात सांगितली. आणि आता जो त्यानुसार आपण विद्यारण्य स्वामींचा सुद्धा आपण एक प्रसंग बघितला, की जवळजवळ अगदी तसंच त्यांच्या, बघा, आपल्याला विद्यारण्य स्वामी आज पंतप्रधान झालेले त्यांच्या रचना दिसतात. पण त्यांनी बघा 12 वर्ष त्यांनी त्यांचं काय म्हणायचं, संन्यासाश्रमात यायच्या आधी त्यांनी वानप्रस्थी म्हणून 12 वर्ष तपश्चर्या केली. पहिले अनेक त्यांचे प्रयत्न फुकट गेले. पण नंतर जेव्हा ती तपश्चर्या आपल्याला दिसत नाही, आपल्याला फक्त त्यांचा यशकीर्ती दिसते. हं. पण तो समास आपण गेल्या वेळे या उदाहरणात त्यातल्या समासातल्या ओव्या आणि या विद्यारण्य स्वामींचं इतिहास आपण ओव्यांचं मॅपिंग गेल्या वेळी आपण बघितलं. आणि आता समर्थ सांगतायत, आज जणू का या दुसऱ्या समासाचंच एक्सटेन्शन आहे तिसरा समास. पण त्यांनी ही श्रेष्ठता, मग ते म्हणले श्रेष्ठता कोणाची, आत्ता सुद्धा मी शब्द काय वापरला, विद्यारण्य स्वामींची श्रेष्ठता. पण समर्थ म्हणतात ही त्यांच्यातल्या अंतरात्म्याची श्रेष्ठता आहे. त्या दृष्टीनं त्यांनी आध्यात्मिक नेतृत्वामध्ये व्यवहाराचे आणि तत्वाचे अंग समजून दिले आहे. त्याची आपण फोडसुद्धा गेल्या वेळे आपण बघितली होती, की पहिल्या ओवीत त्यांनी सिद्धांत आणि सूत्र सांगितला, की ते आपण बघूया. नंतर हे श्रेष्ठतेचे लोकव्यवहारातले दर्शन, आणि ह्या हे दर्शन आता समजलं, मग त्याप्रमाणे माझी वागणूक पण झाली पाहिजे की नाही. हां. तर ते सांगतात, अरे असा वाग, नाही तर लोक हसतील तुला. अगदी ह्या शब्दात त्यांनी त्यांनी सांगितलं आहे. ते आपण आज बघू. अगदी सोपा समास आहे एका अर्थाने, की त्यात तत्व विवेचन खूप कठीण काही नाही आहे. ते बघूया. आधी आपण हा समास तर सुरुवात तर करू. फक्त पहिली ओवी खूप महत्वाची आहे, की मुळापासून सैरा वैरा, अवघा पंचीकरण पसारा, त्यात साक्षात वासा दोरा, तोही तत्वरूप. तर ही महत्वाची का, तर त्यांना जे हा श्रेष्ठ अंतरात्मा निरूपण ते करतायत ना, त्यातला यशकीर्ती प्रताप जे संत असतात ते कधीच म्हणत नाहीत ती माझी यशकीर्ती प्रताप आहे. ते म्हणतात ही ईश्वराचाच यशकीर्ती प्रताप आहे. आणि त्याच्यातून त्यांनी ते त्यांच्या दृष्टिकोनातनं त्यांच्या साक्षीत्वाचा, म्हणजे त्यांच्या जाणीवेचा, ज्ञानाचा, ते तत्वाशी संबंध नेहमी कधी त्यांचा तुटलेलाच नसतो. या साक्षीत्वाचा दोरा तोही तत्वरूप, याची सांगड आपण 14व्या दशकात मधल्या कवित्व कला निरूपणामध्ये आपण जी ओवी ही बघितली, की ओंकार तंतू अखंडपणी खंडूच नाहीये. तो शब्दातला व्यवहार आहे. तर पहिलं शब्दाचं निर्मळ रूप अंतरात्म्याच्या सगळ्यात निकट काय येतं, तर ओंकार. आणि ही स्फूर्तीरूप वाणी, ही अर्थ घेऊन आपल्या पश्यंती मधून मध्यमा आणि वैखरी, मध्यमा वेगळी वाणी नाही आहे बरं का, ती वैखरी आणि पश्यंतीच्या मध्ये आहे, म्हणून मध्यमा. ती त्यांनी वैखरीमध्ये, आता आपला व्यवहार वैखरीमध्ये सुरू आहे. तर या परावाणीशी जोपर्यंत मी निगडीत असेन, परावाणीला, भगवंताला जे अपेक्षित आहे तोपर्यंत, जोपर्यंत वक्ता बोलत असतो तोपर्यंत त्याची स्फूर्ती निर्मळ असते. त्यातनं परावाणीचा खरा अर्थ आणि हेतू व्यक्त होतो. आणि ते समर्थांना मान्य आहे, ते कवित्व लक्षण. तर अगदी तसंच हा साक्षीत्वाचा दोरा, हे जे अंतरात्म्याचं श्रेष्ठत्व संसारामध्ये आज जे सांगणार आहेत आपल्याला, त्याच्यामध्ये मी माझं वागण्यातलं मी पण व्यक्तिमत्व, किंवा मी जे काय यशकीर्ती प्रताप आपला प्रत्येकापुरता जो आहे, तो कशामुळे आहे, तर तो साक्षीत्वामुळे आहे, माझ्यातल्या जाणीवेमुळे आहे. ते समर्थ आज आपल्याला समजावून सांगणार आहे. ठीक आहे. आता हे त्यांचे
या कायम आपली कनेक्टिव्हिटी सं साक्षीत्वाशी पाहिजे. या दृष्टिकोनातून आपण हे लोकव्यवहारातल्या दर्शनाच्या ओव्या आज आपण बघूया. चला, पहिलंच उदाहरण कसं आहे, गुगली आहे बघा, पहिलंच उदाहरण. हां, त्याचा म्हणजे उंबरठ्यावरचं आहे, त्याचा दोन्हीकडे त्याचा ताळमेळ लावू शकतो. त्या काळचं उदाहरण आहे. दुरस्ता दाटल्या फौजा, उंच सिंहासनी राजा, याचा विचार समजा अंतर्यामी. तर याचा सरळ मराठी अर्थ शब्दांतर बघितलं तर हां ठीक आहे, सैन्य आहे, त्या काळच्या प्रथेनुसार पुष्कळ मोठं सैन्य आहे, त्याचं युद्धावरती आहे. मग ते उंच हत्तीच्या अंबारीवर म्हणा कुठे राजा बसलेला आहे, आपल्याला त्याचं वर्णन दिसू शकतं. पण ह्याच्यामध्ये हे समर्थांनी जे रूपक रचलंय त्याचा विचार त्यांनी सांगितला आहे की आपलं जे शरीर आहे, पंचमहाभूतांनी विणलेलं आपले विचार, शरीर आहे, अवयव आहेत, क्रिया आहेत, विचार आहेत, हे म्हणजे फौजा. आणि या आपल्या विचारांच्या अफाट फौजांवरती राजा कोण बसलाय? तर परमचैतन्य बसलंय. फारच सुंदर रूपक आहे हे. हां, आपण बघूया आणखीन. कारण आणि मग लगेच ते ते खोडलंय बघा की हा राजा आहे, त्याचा शब्दशः अर्थ कोणी घेऊ नये म्हणून ते काय म्हणले, अरे हा राजा आहे, मग सैनिक पण तसेच आहेत. मग सैनिक पण राजासारखाच दिसतो. देह मात्र अस्थिमांसाचे, तैशेची जाणावे नृपतीचे, मुळापासून सृष्टीचे तत्वरूप. याचं एक उदाहरण पण आपण बघू. हं, आधी या थॉट पुरा करतो. रायाच्या सत्तेने चालते, परंतु अवघी पंचभूते, मूळी अधिक जाणीवेचे ते अधिष्ठान आहे. म्हणजे राजाच्या सत्तेनं सैन्य चालतं. आपण हे अगदी रूपकापुरतं जरी, उदाहरणापुरतं जरी मर्यादित ठेवलं तरी त्या राजाच्या सत्तेनं हे सैन्य चालतं. पण सैन्य म्हणजे शरीर, सामान्य माणसं, सैनिक हे पंचमहाभूतांनी बनलेली आहेत, तर म्हणजे राजा पण तसाच आहे. पण राजाचं वैशिष्ट्य कशात आहे? राजाचं वैशिष्ट्य मुळी अधिक जाणीवेचे ते अधिष्ठान आहे. काय अधिष्ठान आहे? राजा. तो अधिक जाणीवेचा अधिष्ठान आहे. मग त्या राजामध्ये अधिक जाणीव कुठून आली? हा, कुठून आली? लगेच उत्तर दिलं पुढच्या ओळीमध्ये. विवेके बहुत पैसावले, म्हणून अवतारी बोलिले, मनो चक्रवर्ती झाले, येणीची न्याये. बघा, त्यांनी साध्या उदाहरणावरनं किती उंच स्थळी आपल्याला नेलं आणि ते म्हणतात तुम्ही आम्ही पण असे राजा बनू शकतो. कशामुळे आहे की याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत बघा, की अधिक जाणीवेचे ते अधिष्ठान आहे. ह्या संबंध समासामध्ये दोन शब्दांवरती स्वामीजींनी आपल्याला पुन्हा 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 वेगवेगळ्या अँगल्सनी विचार करायला सांगितलं आहे. एक आहे जाणीव आणि दुसरा आहे विवेक. विवेके बहुत पस्तावले पैसावले, विवेके बहुत पैसावले. पैसावले म्हणजे उच्च जाणीवेच्या उच्च भूमिकेवर पोहोचले असं म्हणा. या विवेक म्हणजे इथे प्रयत्न करून विवेक, विवेकपूर्वक प्रयत्न. आता हे दोन आहे. मग आता जाणीव शब्द समर्थ हे भगवंताची जी शक्ती आहे की नाही, त्या दृष्टीनं वापरतात समर्थ. दासबोधामध्ये सुद्धा त्यांनी मूळ यांनीच वापरलेलं आहे. पहिल्याच दशकामध्ये समर्थांनी मा शारदेचं वर्णन करताना ते म्हणले, शारदा शक्तिरूप माया जी आहे ती सगळ्या जगामध्ये कसं कार्य करते. जे सर्व नाटक अंतरकळा, जाणीव स्फूर्ती निर्मळा, जयेचेनी स्वानंद सोहळा, ज्ञानशक्ती. ही ज्ञानशक्ती जी आहे ती जाणीव. आणि म्हणजे मी काय काय बघा, मग मी जर माझ्या जाणीवेला असं समजलं की मा शारदेची जाणीव आहे, तर मी किती पवित्रपणे त्याला केलं पाहिजे. त्याच्यासाठी आणि तिचा हा सगळा खेळ आहे. तर हे समर्थांनी जरी म्हटलं असलं, दुरस्ता दाटल्या फौजा, उंच सिंहासनी राजा, याचा विचार समजा
अंतर्यामी. हे जरी हे जरी बरोबर असलं तरी त्यांना म्हणायचं आहे काय आहे, की जसा राजा तो सिंहासनावरती हत्तीवर अंबारीवर बसलाय, पण तो पंचमहाभूताचाच आहे. जर सैनिकाला बाण लागला तर राजाला लागला, तसं त्यालाही इजा होईल. पण तो राजा का आहे? तो अधिक जाणीव आहे. त्या जाणीव त्यानं त्याच्यातली ही जाणीव त्यांनी त्या राजाने विवेक करून तो राजा झाला आहे. तशी माझ्या शरीरामध्ये पंचभूताचं शरीर आहे. त्याच्यामध्ये अनेक माझे विचार आहेत, अवयव आहेत, ज्ञान आहे, पण त्यातलं मी जी जाणीव आहे ती राजा आहे. याचं कसं उदाहरण तुम्हाला सांगतो, की हे रूपक कसं आणि संतांची दृष्टी कशी नेहमी तशीच असते. अखंडानंद स्वामी बघा, त्यांचं वारंवार त्यांचं मी फार जाणीव होते. ते 11-12 वर्षाचे असल्यापासून ते संत महात्म्यांना भेटायला जायचे. तर तिथे आता काशीच्या उत्तरेला वाराणसीच्या जवळपास तिथे अनेक छोटी छोटी राज्य होती. छोटी छोटी ते राजे म्हणायचे स्वतःला. ते एकदा ते एका महात्म्याकडे, ते महात्मा म्हणले चल आपण जाऊ म्हणून ते महात्मा त्यांना घेऊन गेले. आणि कुठे जागा आता झाडाखाली शांत बसून ते तिथे गप्पा गोष्टी चालल्या होत्या. एवढ्यात काही राजाचे सैनिक पालखी घेऊन असं राजाला म्हणजे समोर ढालाईत वगैरे ते म्हणले उठा उठो या से उठा म्हणले. त्यांनी आम्हाला ते म्हणे तिथनं उठवलं. उठा उठा म्हणे राजा येतोय. तर अखंडानंद म्हणले, ते महात्मा त्या म्हणले शंतनू बैठो, देखते राजा कैसा होता है, मत उठो. म्हणले ते सैनिकांना, ते सैनिक म्हणले रे उठा. तर ते महात्मा म्हणले हम नहीं उठते, कौन आ रहा है राजा, हमको देखना है राजा कैसा होता है. आता ते वाटेतच बसले. तर तेवढ्यात ते महाराजांची स्वारी येऊन पोहोचली तिथे त्या ह्याच्यातनं पालखीतनं. तर ते म्हणले ये है उठते नाही, बाजूला करून आपल्याला जागा देत नाहीत म्हणतात. मग त्यांनी राजा उतरला पालखीतनं. दोन ते महंत त्यांना राजाला विचारतात, तुम राजा हो? हाँ म्हणे हमें देखना है राजा कैसा है. म्हणे तो सांगतो मी राजा आहे. म्हणे तुम कैसे राजा हो? तुमको 2 हाथ है 2 पाँव है, हमको भी 2 हाथ है 2 पाँव है, तुमको राजा किसने बनाया? आता ते म्हणले, म्हणे माझा देह आहे तसाच तुझा देह आहे, तू राजा कशामुळे झालास? तुझा राजा काय म्हणला? इस पर हमारी हुकूमत चलती है सब जगह में. म्हणजे माझी ह्याच्यावर माझी सगळ्यांवर सत्ता चालते. म्हणे असं तुझी हुकमत चालते? म्हणे दिखाव हमको तुम्हारी हुकूमत दिखाव. राजा म्हणलं असे हुकूमत दाखवता येत नाही. म्हणे हुकूमत म्हणे असं नाही, म्हणे मी कोणालाही कुठेही माझ्या राज्यातनं तडीपार करू शकतो. हो का म्हणले. फक्त ते महात्मा म्हणले या बहुत खटबल है, त्यांना म्हणे तडीपार करून दाखव. इथे डास चिलटं खूप झालेत, किडे झालेत इथे, यांना तडीपार करून दाखव. तर राजाला समजलं की हा कोणी सामान्य नाही आहे. तो त्यांच्या पाया पडला, म्हणला मला उपदेश करा. ते ठीक आहे, पण तर त्याने राजाने कसं सांगितलं? म्हणले मग असं म्हणजे या चिलट्यांवर पण ज्याची हुकमत चालत नाही तो कसला राजा म्हणले. त्या राजाला त्यांनी उपदेश केला की तू जनतेची सेवा करण्यासाठी तू राजा झालायस, जनतेवर हुकूमत चालवण्यासाठी नाही. आहा. ते जाणीव त्यानं जाणीव कसली करून दिली की तो राजा कसा आहेस. तो हुकूमत म्हणजे त्यांनी सांगितलं हा ही चिलट डास खूप झाले त्यांना, म्हणे त्याच्यावर माझी नाही सत्ता चालत, म्हणे त्याच्यावर सत्ता परमेश्वराची चालते. हां. तर हे उदाहरण जे आहे ते आधी समर्थांना काय सांगायचं आहे, की लोकव्यवहारातली श्रेष्ठता म्हणजे मी ते श्रेष्ठतेमध्ये आश्रय घेतला पाहिजे की नाही मी सारखा, किंबहुना परमात्म तत्वाचे सतत भान असलेली जाणीव, तुमची आमची जाणीव म्हणजे समर्थांनाही या समासाचं हे सार आहे. किंबहुना आत्मसाक्षात्कारानंतरचा व्यवहार, किंबहुना आपण म्हणू ज्ञानोत्तर लोकव्यवहार, तुम्ही आपण नाव त्याला काही द्या. ज्ञानोत्तर लोकव्यवहार कसा असतो त्याचं या समासामध्ये वर्णन आहे.
तर एक प्रश्न आहे की म्हटलं तुम्ही आता ही गुरुपौर्णिमा साजरा आता आपण करणार आहोत किंवा जयंती वगैरे असते थोर पुरुषांची. तर एक जण म्हणे ते साक्षात्कारी पुरुषांचं म्हणे खरं ज्या दिवशी त्यांना साक्षात्कार होतो तो दिवस तुम्ही साजरा केला पाहिजे. म्हटलं असं नाही आहे. कारण म्हटलं साक्षात म्हणून माझ्या मनात प्रश्न आला की आपण आपण आपल्याला काय वाटतं साक्षात्कार म्हणजे काहीतरी एक परीक्षा आहे. ते परीक्षा पास झाली की हां साक्षात्कार झाला. आता या याचं तुम्हाला उदाहरण सांगतो. हे तुम्ही आता यूट्यूबवर तुमच्यापैकी अनेक जण बघत असतील म्हणून तुम्ही हे स्वामींनीच त्यांनी सांगितली गोष्ट ही की ते जेव्हा रामकृष्ण मिशनच्या संप्रदायात आले आणि ते ब्रह्मचारी होते. हं. तर मग त्या ब्रह्मचारी कोर्सला आल्यावर ते जेव्हा त्यांचा 3 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण झाला तेव्हा त्यांच्या आईला त्यांनी फोन केला. ते म्हणले त्या काळी फोन करायला इथे म्हणे एका जिन्याखाली फोन असायचा. तिथे म्हणे बरोबर समोर एक वृद्ध स्वामी बसलेले असायचे आणि आम्ही कोणी तरुण ब्रह्मचारी फोनपाशी गेलो की असे बघायचे म्हणे आमच्याकडे, कशाला फोन करतोय बाहेर, कोण, काय जरूर आहे फोन करायची कुठे. तर म्हणे मी आईला करत होतो, आईला सांगितलं ब्रह्मचारी कोर्स झाला संपला आज माझा. माई म्हणली झाला ना ब्रह्मचारी कोर्स आता ये घरी. तर म्हणले नाही नाही त्यासाठी त्यासाठी नाही आहे म्हणले, त्यासाठी नाही केलं. तर एक म्हणजे आपण आपण काय समजतो की हा चला ग्रॅज्युएट झाला ना. तर नाही, तर खरं काय आहे माहिती आहे का. पहिली गोष्ट आहे समर्थ आपल्याला का वर्णन करतायत. हं, की आता असं जर कोणी समजलं की हे आत्मसाक्षात्कार झाल्यानंतरचा लोकव्यवहार आहे तर म्हणले अरे मला तर मी तर या जन्मी होईल का नाही, आपलं कितीतरी शंका असतात. पण हे आपल्याला जमण्यासाठी समर्थ सांगत आहेत की नाही. आता त्यांच्या आपल्या प्रत्येक शिष्याची जाणीव विस्तीर्ण होण्यासाठी परमात्म तत्वाची जाण मला राहण्यासाठी आहे की नाही. मग आता आपण विचार करू की मला जमेल का नाही हे समजण्याआधी आधी आत्मसाक्षात्कारानंतरचा व्यवहार किंवा ज्ञानोत्तर लोकव्यवहार म्हणजे काय ही प्रक्रिया तर आधी समजून घेऊ. तर आत्मसाक्षात्कार म्हणजे काय तेच समजून घेऊ आधी. की कारण नाहीतर मग आपलं ते म्हणजे विचार योग्य तऱ्हेने चालते. तर पहिली गोष्ट बघा तुम्हाला मी चॉईसेस देतो की आत्मसाक्षात्कार ही प्रोसेस आहे का एक एकदम दर्शन घडतं ही एक घटना आहे, इव्हेंट आहे, घटना आहे, काही एक क्रांती आहे मनोभूमिका बदलल्याची, त्याला आपण रेव्होल्युशन म्हणतो. या क्रमविकास आहे म्हणजे एव्होल्युशन आहे. काय आहे याच्यापैकी. तर बघा आपण खूप दिवसामध्ये टेस्ट घेतली नाही तर आपण एक टेस्ट घेऊ. हं, की बघा हे दिसत आहे का तुम्हाला सगळ्यांना. दिसतंय. तर आता ही प्रक्रिया आहे आत्मसाक्षात्कार की घटना आहे. आणि एकापेक्षा जास्ती उत्तरं बरोबर आहेत बरं का, आधीच सांगतो हा गुगली प्रश्न आहे. तर एकापेक्षा जास्ती उत्तरं बरोबर असू शकतात. हं. तर तुम्ही ते तसं तुम्ही दोन याच्यावर क्लिक करू शकता. होपफुली यू कॅन क्लिक ऑन टू आन्सर्स लाईक मिहीर. तुम्ही दोन उत्तर तुम्ही चूज करू शकता का का एक झाल्यावर म्हणतात नाही. सो आय कॅनॉट टेस्ट इट कारण की मी को होस्ट आहे. हो पण हो समवन एल्स कॅन करता आन्सर. येतात, दोन दोन याच्यावर करता येते. हां हां हां. तेही मी शिकलो आज कसं करायचं. तर त्या मानाने माझी जाणीव विस्तारली आज. मला ज्ञानात भर पडली की एकापेक्षा जास्ती बरोबर उत्तर असतील तर काय आहे. चला तुम्ही द्या उत्तर. हे आपलं आपल्याशीच संवाद आहे बरं का, म्हणजे कोणाला चूक बरोबर करायचं. तर आपल्याला पुढे जायचं आहे. तर मी 20-25-10 सेकंदांनी बंद करतो. पण सगळ्यांनी करा मतदान. हम्म. ठीक आहे आता मी
हे तुम्हाला माहिती आहे ना, हे आपला अनॉनिमस पोल आहे. तुम्हाला कोणाला असं म्हणायचं समजायचं कारण नाही की कोणी कसं उत्तर दिलं ते जसं असेल तसं असेल. आता तुम्ही सांगा. ठीक आहे, तर मी थांबवतो. हम्म. आणि मग आपण बघूया त्याची उत्तरं. हे शेअर रिझल्ट्स करतो. तर बघा की ही एक प्रक्रिया आहे का घटना आहे, काय की क्रांती आहे मनामध्ये होणारी, एकदम क्रांती एकदम झाली की हळूहळू होणारी एव्होल्युशन आहे. बघा, एव्होल्युशन हळूहळू होत असते. माकडाचा मनुष्य व्हायला केवढी वेळ लागते, त्याला एव्होल्युशन उदाहरण. तर ते स्टॉप शेअरिंग करतो. आणि मग आपण त्याचं उत्तर बघूया की ही याचं उत्तर असं आहे की आत्मसाक्षात्कार किंवा जाणीव विशाल होणे ही एक प्रक्रिया आहे. आणि हा क्रमविकास आहे. ही हळूहळू होणारी घटना आहे. हे एकदम काहीतरी कुठनं तरी प्रकाश पडला आणि काय असं असं नाही आहे. हे हळूहळू होते. मग याचा दिलासा देणारी वस्तू काय आपल्यापाशी, की आपण गेल्या वेळे 2 अभ्यास वर्गांपूर्वी आपण बघितलं की माझ्या शरीराचा एक प्रवास आहे, पण माझ्या मनाचा पण एक प्रवास आहे. हां. आणि सध्या आपण त्या सूक्ष्म शरीराला आपण फक्त मन म्हणू. तर मन आत्ता माझ्या शरीरात आहे म्हणून मानवी बुद्धीप्रमाणे विचार करत आहे. हम्म. त्या मनाचा क्रमविकास व्हायचं, जाणीव अधिक अधिक प्रगल्भ होत जायचं, असा हा विस्तार आहे. तर सतत जागरूक राहून सत्वगुणाच्या म्हणजेच सद्गुरूच्या आज्ञेनं हम्म, विवेकपूर्वक प्रयत्न करण्यावरती समर्थांचा आग्रह आहे. आणि हा विवेकपूर्ण सत्वगुणी विवेकाने कसा समाजामध्ये प्रयत्न करायचा, हे या समासामध्ये वर्णन आहे. म्हणून हे आपण टेस्ट घेतली. आणि हे सद्गुरूच्या आज्ञेनं करायचं, विवेकपूर्वक करायचं आणि प्रयत्न पुष्कळ करायचा. हे मी मनाने नाही सांगत आहे. तर बघा की 14 ब्रह्मांचा आपण जो दशक पाहिला, त्यामध्ये एक देहांत निरूपण पाहिलं. देहांत म्हणजे सध्या मी ज्या मनामध्ये माझी एक भगवद्गीतेमध्ये एक असं 7व्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण म्हणतात, माय लोअर नेचर अँड माय हायर नेचर. तर हे जे लोअर नेचर आहे म्हणजे माझ्यातल्या स्वार्थी भावना, त्यांचा अंत झाला पाहिजे, असं आपण त्यावेळेस त्या 7व्या दशकामध्ये देहांत निरूपणामध्ये बघितलं होतं. त्याच्या पायऱ्या आपण एक क्षण एक डोकावून बघू. त्यावेळेस काय म्हणले समर्थ, सद्गुरूचा जो अंकित साधक. अंकित म्हणजे आता मी पूर्ण वेळ साधक झालो, फक्त सोमवारी 6 ते 7 नाही. पूर्ण वेळ साधक झालो. हां. पूर्ण वेळ तो त्याला म्हणायचा अंकित साधक, कमिटेड साधक झालो. त्यांनी काय करावं, तेने केलाच करावा विचार. मग त्यांनी काय होईल, विवेक केलिया तर्क फुटे निरूपणी. म्हणजे जे निरूपण, आता शब्दाला मर्यादा असतात, पण त्याला माझ्या जीवनात कसा अर्थ काढायचा, त्याला समर्थ म्हणतात विवेक फुटे निरूपणी. तेने केलाच करावा विवेक. आणि हा अत्यंत जाणीवपूर्वक विचारपूर्वक. तर विवेकाचा आपण आपल्यापुरता असा अर्थ काढू की हाऊ टू थिंक. आपण विचार तर आपले नेहमी चालूच असतात की नाही, सैरभैर पुष्कळ विचार आपले असतात, पण हाऊ टू थिंक हे संतांपासून शिकायला लागतं. आणि मग आपणच आपल्याला प्रश्न विचारूया आपण, की विचार करून मन कुठल्या निर्णयावर स्थिरावले. कारण आजचा जो समास आहे ना, तो फक्त वर्तणुकीचा आहे. त्याच्यामध्ये त्याच्या पाठीमागची भूमिका आपण समजावून घेतोय. म्हणून हे आपण म्हणतोय की विचार केला मी, दासबोधाप्रमाणे विचार करून मग मन माझं कुठल्या निर्णयावर स्थिरावलं. म्हणजे काय, की त्यानंतर माझी कृती काय घडली माझ्या हातून, ते महत्वाचं की नाही. मग कृती काय घडली, 2 पर्याय आहेत. एकाने माझं दृश्यावरचं परावलंबित्व वाढलं, किंवा
मी आनंदी होण्यासाठी स्वयंपूर्ण बनलो. सेल्फ सफिशियंट म्हणजे कोणावर अवलंबून नाही. बघा स्वामी चिन्मयानंद एक त्यांचं वाक्य पुन्हा पुन्हा आपण म्हणतो की डोंट कीप की ऑफ हॅपीनेस इन समबडी एल्सेस पॉकेट. मग अमुक मनुष्य हसला माझ्याकडे बघून स्माईल केलं तर सुखी मी, नाही तर दुःखी. म्हणजे काय झालं? तर दुसरा सुखी तर मी सुखी, म्हणजे मी सुखी राहायचं का नाही हे दुसरा ठरवेल. नाही नाही, ते बरोबर नाही. मी आनंदी राहण्यास स्वयंपूर्ण बनलो का? हम्म, मग मी स्वयंपूर्ण बनण्यासाठी आता एक असं आयडियल विचार चित्र या समासामध्ये समर्थ म्हणतायत. आणि आपण मागे म्हटल्याप्रमाणे ज्या विवेकातून वैराग्य उत्पन्न होत नाही तो विवेक सुखी होण्यासाठी फारसा उपयोगाला येत नाही. हम्म. की मी विचार करून मग हां हे इक्विपमेंट आणलं पाहिजे, इथे इथे मेंबरशिप घेतली पाहिजे, तिथे मेंबरशिप घेतली पाहिजे, असं विवेक तर असं असमर्थन अपेक्षित नाही. मी आनंदाच्या बाबतीत स्वयंपूर्ण होतो का? तो विवेक समर्थांना पाहिजे. तो विवेक ते म्हणतात केलाच करावा, म्हणजे अगदी जरूर करावा. आणि असा विवेक केल्याने मी समर्थांना प्रिय होणार आहे. म्हणून करा. चला मग आता आपण पुढे बघू. तर हा एवढा, ही जाणीव म्हणजे ही प्रक्रिया आहे, हळूहळू होत आहे, ते आपल्या हातात आहे आणि ती प्रयत्नपूर्वकच होणार आहे. आता पुढे बघू. जेथे उदंड जाणीव तेची तितुके सदैव, थोडे जाणिवेने नरदेव होती लोक. सदैव आणि निर्दैव हे जुनी मराठी भाषा आहे. सदैव म्हणजे क्रिएटिव्ह. सदैव शब्द समर्थांना खूप प्रिय आहे. की क्रियाशील, सृजनशील असा आणखीन एक जुन्या मराठीत शब्द आहे. की आहे त्या परिस्थितीत चांगलं काय ते बघायचं. आणि निर्दैव म्हणजे काय रडत राहू अगदी प्राथमिक अवस्थेमध्ये. मग जिथे ही जाणीव आता एव्होल्युशन होऊन हळूहळू उदयास आली त्याला ते सदैव म्हणतात. मग एक प्रयत्नाचं नेचर काय? व्याप आटोप करीती, धके चपेटे सोसिती, तेणे प्राणी सदैव होती देखत देखता. बघता बघता सतत कार्यरत राहिल्याने, समर्थांनी सांगितलं तसं कार्य केल्याने धके चपेटे सोसले. बघा म्हणजे त्यांनी काय केलं? माझ्या ध्येयाप्रत आता अडथळे येणारच आहेत आपल्याला, पण ते जर मी कशासाठी सोसले की मी ह्यानी समर्थांना अधिक प्रिय होणार आहे. त्या दृष्टीने मी मी परमार्थासाठी लायक बनवण्यासाठी माझ्यासाठी ह्या अडचणी येत आहेत. तर हे बघा, हे म्हणजे प्रयत्नपूर्वक आहे. आणि आता आपण थोडं पाठीमागे डोकावून पाहू. गुणरूप दशक जो होता तिथे आशंका निरूपण नावाचा आपण समास बघितला होता. तुम्ही म्हणाल हे काय उदंड जाणीव उदंड जाणीव. तिथे शिष्याने एक सुंदर प्रश्न विचारला होता. तो म्हटलं तुम्ही म्हणता जाणीव जाणीव, मला तर हा फक्त व्यवहारच दिसतो, ती जाणीव नसलीच तर? असा प्रश्न विचारला होता. पण तुम्ही म्हणता म्हणून ती जाणीव आहे, पण ती जाणीव नसलीच तर काय घ्या, कारण मला दिसत नाहीये. तर मला विनोबा भावेंचं एक वाक्य आठवलं. ते म्हणायचे, तुम्ही तुमच्या ज्ञानेंद्रियांनी अंध झालेले लोक आहात. आणि त्यात पुढे म्हटले त्याला शास्त्र वेदांत शास्त्र पशु म्हणते. म्हणले काय आम्हाला पशु म्हणता? नाही म्हणे, पशु म्हणजे पश्यती इति पशु, मला जेवढं दिसतं तेवढंच खरं असं जो मानतो, म्हणजे ज्ञानेंद्रियांना दिसतो म्हणजे तो पशुच झाला. हां, मग तिथे त्यावेळेस समर्थ काय म्हणले, ह्या आपल्या अध्यात्म साधनेची पहिली पायरी असेल तर की माझ्यापेक्षा समर्थांना अधिक चांगलं समजतं, माझ्यापेक्षा गुरूंना अधिक समजतं, आणि ही जी जाणीव आहे त्या जाणीवेनी माझं जीवन चालू आहे. आणि त्याने मी निर्धोक होणार आहे. ते कसं? बघा, प्राणी भावया मोकळा, आधी पाहिजे जीवन कळा, सकळ जाणता निराळा, सहजचे होय. निराळा म्हणजे तो आता एफर्टलेस झाला, त्याला बाकीचा व्याप आटोप
आपल्या प्रारब्धाने जे चाललेत ते होणारच आहेत. पण मनाने तो मोकळा झाला, म्हणजे टेन्शन फ्री झाला. त्याचं एक उदाहरण बघा, मी आमचा गीतेचा वर्ग असतो शुक्रवारी, त्यात मला सुचलं ते कसा मी टेन्शन फ्री कसा. तर आता बघा, आपण फक्त त्या शिष्यासारखं आपण म्हणू, काही जाणीव कशा आहे, कशी काय आहे. आता बघा, प्रत्येक गोष्ट जर मी करतो असं म्हणून म्हटलं, तर ठीक आहे. मी काय स्वच्छता राखायची, काय ग्रोसरी करायची, अन्न शिजवायचं सगळं माझं मला करायला लागतं. पण मी तेवढाच मी आहे का? नाही, याच्यापेक्षा कितीतरी सशक्त मी असायला, मी खाल्लेल्या अन्नाचं पचन व्हायला पाहिजे, त्याचं रक्त बनायला पाहिजे, श्वासोश्वास होऊन माझ्या रक्तामध्ये ऑक्सिजन जायला पाहिजे. हे ज्ञानाने एवढ्या सगळ्या क्रिया घडतात की नाही. माझे मज्जातंतू कायम सतर्क अवस्थेत असले पाहिजे, जागे पाहिजे. मग ही सगळी कामं कोण करतं? मी करतो. नाही, ती जाणीव करते. असं आपल्यापैकी बसलेल्यापैकी कोणीतरी म्हणू शकतं का हो, की नाही 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 नाही, आता मला मुळीच डिस्टर्ब करू नका, मी आता माझ्या मज्जातंतूंना ऑक्सिजन पुरवत आहे. नाही नाही, असं काही नाही. आपल्या अंगावर कुठेही डास बसला लगेच कळतं की नाही आपल्याला. हां, तिथे मज्जातंतू तिथे सतर्क आहेत की नाही, आहेत. मग आता बघा, समजा मी जर तुम्हाला म्हटलं, बघा अरविंद, तुला तू दमल्यासारखं दमलायस का? मग असं कर, हे बघ, तुला आधी ते अन्न, इतके प्रोटीन, इतकं कार्बोहायड्रेट, इतकं फायबर खायला लागेल. आणि मग ते तुला ते प्रोटीन त्याचे आधी पचवण्यासाठी त्याचे अमिनो ॲसिड्स करायला लागतील. मग ही 32 अमिनो ॲसिड्स आहेत. मग त्याच्यासाठी तुला ही तुला नवीन त्याच्यातून प्रोटीन बनवा. पण बापरे, हे काय तुम्ही सांगता, मला काही माहीत नाही. पण ते मला माहिती नाही, पण ते सगळं आपोआप बनतंय की नाही माझ्या शरीरामध्ये. सगळं भगवंत करत तर आहे. मग मी त्या बाबतीत निशंक आहे की नाही, की मी पोटात पोळी खाल्ल्यानंतर मला शक्ती मिळणार आहे. त्याच्यावरती किती निशंक आहे. याचं टेन्शन येतं का मला? आता आता मी कॉफी प्यायल्यानंतर मला कधी ते कंटाळा जाईल माझा, काय ते आपोआप होतं सगळं. ब्रेन वगैरे व्यवस्थित चालू होतात. मग या तर मी मोकळं झालोय की नाही. तसंच समर्थ म्हणतात की अरे, तू सद्गुरू सांगतात, समर्थ सांगतात त्याप्रमाणे वाग न. तू देखता बघता बघता तू सदैव होशील. आता हे सदैव सुद्धा हा शब्द समर्थांना इतका प्रिय आहे. प्रयत्नांवर समर्थांचा इतका फार भर आहे. तर आपण एक समाज बघितला होता, त्याच्यामध्ये ऐक सदैवपणाचे लक्षण, रिकामा जाऊ निधी एक क्षण, प्रपंच व्यवसायाचे ज्ञान बरे पाहे. तू पहा, तू नीट पहा. आणि मग म्हणले, लहान थोर काम काही केल्या वेगळे होत नाही, कारण त्या सावध पाही सदैव होसी. तू सदैव हो प्रयत्न, तू हो, नाही तर करंट राहशील. हां, असं पुष्कळ त्याच्यामध्ये इतकं वर्णन आहे. गंमत अशी की हा 11वा दशक, भीम दशकातला हा समास आहे. त्याचं नाव आहे शिकवण निरूपण. आणि हा 12वा दशक आहे, तो विवेक वैराग्याचा दशक आहे. आणि त्यात 9वा जो समास आहे त्याचंही नाव शिकवण निरूपणच आहे. हां, दोघांमध्ये शिकवणच म्हटलंय. आणि त्याच्यामध्ये तर समर्थांनी आपण सकाळी उठल्यापासून शेवटपर्यंत दिवस कसा आखावा, त्याचं अगदी खूप छान वर्णन केलंय. प्रातःकाळी उठावे, काही पाठांतर करावे, पासून जे इतकं अगदी सुरळ अगदी समजून दिलंय ही. आणि ह्याच्यातली ही अ, शिकवणूक निरूपणातली शेवटची ओवी तिथं फारच मस्त आहे हो. इतक्या तऱ्हेनं त्यांनी शंका घेतली ना, की हे जाणीवच नसेल तर काय. पण त्याची जी ओवी आहे ना, कन्क्लुजन इतकं सुंदर आहे. आहा, फारच सुंदर आहे. ते काय म्हणले बघा, सदैव, सदैव शब्द किती इथे आलेला आहे. सदैव, कायम, सदैव सदैव म्हणजे प्रयत्नपूर्वक प्रयत्नपूर्वक. आणि त्याचं कन्क्लुजन समर्थांनी जे केलंय ते इतकं सुंदर आहे. येथे आशंका फिटली, बुद्धी यत्नी प्रवेशली, काही एक आशा वाढली अंतःकरणी. आपण मगाशी म्हटलं ना, की विवेक करून मग मी कृतीत काय घडली माझ्या हातनं.
तेच समर्थ इथे म्हणतात की ही जी बुद्धी आहे ती जणू काही तिनं प्रयत्नामध्ये प्रवेश केला. किती सुंदर कल्पना आहे बघा. हं, येथे सगळे संशय माझे गेले. येथे आशंका फिटली, बुद्धी यत्नी प्रवेशली. मग त्यांनी काय झालं? काही एक आशा वाढली अंतःकरणी. समर्थ सांगतात, अरे तू होशील, बघता बघता तू सदैव होशील. चला आता आपण पुढे बघू. आता याच्या पुढच्या ही जर पार्श्वभूमी आपल्याला मान्य असेल किंवा ही जर ध्यानात ठेवली तर पुढच्या ओव्या अगदी सोप्या आहेत आणि आपल्याला पटणाऱ्या अशाच आहेत. म्हणले आता असो हे ऐसे हे आता वर्तते. म्हणले जे आपल्याला नाही, आपल्याला पटलंय, दुसऱ्यांना उद्देशून म्हणतात समर्थ. तुम्ही कोणी वाईट नका मानून घेऊ. मूर्ख लोका असं कळे ना ते. हं, विवेकी मनुष्य समजते सकळ काही. बघा आपल्या हातात आहे. आपण विवेकाने त्याला सगळे समजते. थोर लहान बुद्धी पाशी सकळ सकळ सगट कळेना लोकांसी. त्यामुळे आधी उपजले तयांसी थोर म्हणती. ते पण थोर आहेत बरं का. त्याचे पुढे समर्थ समन्वय लावणार आहेत. वये धाकुटा नृपती वृद्ध तयास नमस्कार करीती. हम्म, विचित्र विवेकाची गती आधी कळली पाहिजे. बघा या समासाची सुरुवात त्यांनी काय सांगितली की उंच सिंहासनी राजा. तोच म्हणला राजा जर तो वयाने छोटा असेल आणि वृद्ध लोक त्याला नमस्कार करत असेल तर म्हणले ही विवेकाची विचित्र गती आधी कळली पाहिजे. कारण आधी उपजले तयासे थोर म्हणती. पण समर्थ आता पुढे सांगणार आहेत आधी उपजलेला, खरा आधी उपजलेला कोण आहे ते समर्थ सांगणार आहेत आपल्याला. पण हा विचार पुढच्या 5 श्लोकांमध्ये आधी पूर्ण करू. सामान्य लोकांचे ज्ञान तो अवघाच अनुमान. म्हणजे अंदाजपंच असतं. दीक्षा दंडकाचे लक्षण येणेची पाडे. आता इथं थोडा आपण विचार करू. दीक्षा दंडक म्हणजे आता आपण सामान्य तऱ्हेनं जो आपल्या आधी जन्माला आलाय तो मोठा समजतो, मोठ्यानं नमस्कार करायचा. तर हा जर दंडक म्हणजे हा रीतिरिवाज आहे तो एक झाला. पण समर्थ म्हणतात त्याच्याच बरोबर थोडा विवेक पण करा. कारण आपल्याला साधनेनं उगमाकडे जायचंय ना. मग तिथे काही जग जगावेगळ्या गोष्टी बघायला मिळतील. कोणी गुरु तरुण असतील. वृद्धा शिष्या गुरुर्युवा गुरोस्तु मौनं व्याख्यानं शिष्यास्तु छिन्न संशया. दक्षिणामूर्ती स्तोत्रामध्ये कसं म्हटलंय, गुरु तरुण आहे आणि शिष्य शिष्य वृद्ध आहे. वृद्धा शिष्या गुरुर्युवा. तर हा नियम आहे. त्या नियमामध्ये ह्या इंडिकेटरमध्ये अडकायचं नाही. त्याचा शब्दशः अर्थ दंडकावरती ह्याच्या आधी समासामध्ये समर्थ म्हणलंय की एक जनरल अंदाज आहे पण त्याच्यामध्ये आपण अडकायचं नाहीये. काय म्हणतात ते, नव्हे कोणास म्हणावे सामान्यास काय ठावे कोण कोणास म्हणावे किती म्हणून. मग आता इथे विचित्र आहे म्हणले, विवेकाची गती विचित्र कळली पाहिजे. पण मग ते सामान्य लोकांना ती कळेल का? त्यांचा अवघा अनुमान आहे. ते त्यांनी एक त्याला ठराविक नियम सांगता येईल का? नाही. धाकुटा भाग्यास चढला तरी तुच्छ करती तयाला या कारणे सलगीच्या लोकांना दुरी धरावे. म्हणजे ज्यांनी आपल्याला बाल्य अवस्थेत धरलेलं आहे म्हटलेलं आहे तर ते कायम आपल्याला बालकच समजतील. मग तर ज्ञानाची महती काय झाली? समजा कोणी सामान्य मनुष्य आहे, त्यांनी हे ज्ञान सद्गुरूच्या ज्ञानाने तो मोठा झाला. पण त्याला जर म्हटलं अरे हा आता आमच्या गल्लीत खेळायचा, खरं बरोबर आहे गल्लीत खेळत असेल पण तो आता ज्ञानी झाला ना. मग गल्लीत खेळायचा म्हणून त्याला मी नेहमीसारखा कनिष्ठ मानला. पण ज्ञानाची महती काय झाली? नेमस्त कळेना वचन. आपण कसं असतो नेमस्त म्हणजे योग्य. त्या ह्या मूर्ख लोकांना नेमस्त कळेना वचन. त्या मूर्ख लोकांना नेमस्त नये राजकारण. आणि म्हणतात मी उगीची धरती धरती थोरपण मूर्खपणे. याचं एक उदाहरण आपण बघणार आहोत, फक्त ही ओवी पूर्ण करतो. नेमस्त काहीच कळेना.
नेमस्त कोणीच मानिना, म्हणजे ज्यांना ज्यांनी विवेक मानलेला नाही, जग चालवणारी जाणीव मानली नाही, ही जाणीव वयानं लहान असलेल्या व्यक्तीमध्ये व्यक्त होऊ शकते हे ज्यांना मान्य नाही, त्यांचं वर्णन चालू आहे. त्यांना काहीच कळेना. आधी उपजले त्या ते म्हणले ना, समर्थ म्हणतात, आधी उपजले त्या थोरपणा कोण पुसले. तुम्ही फक्त आधी जन्माला आलात. कारण पुढच्या ओवीत सांगणार आहेत, अरे परमेश्वर अंतरात्मा सगळ्यात आधी जन्माला आलाय. मग ज्यांनी तो परमात्मा माझ्या बुद्धीमध्ये आणून माझी जाणीव विस्तार केली, त्याचं देहाचं वय काही असेल, पण ते देहाचे श्रेष्ठत्व, ती जाणीव त्या देहातनं व्यक्त होते म्हणून आहे. याचं उदाहरण तुम्हाला सांगतो. या रामदास स्वामींचे या राजकारणातले किंवा लोकसंग्रह करण्यातले श्रेष्ठ, आता शिवाजी राजा झाला की नाही, शिवाजी राजा होऊन गेला. तर आता बघा, शिवाजीराजाचं न्यायनिष्ठुरतेपणाचं, त्याच्यातल्या जाणीवेचं त्याला मानत नव्हते लोक. त्यांच्या वडिलांना शहाजीराजांना जहागिरी होती, ती त्यांनी जिजाऊसाठी लावून दिली होती. एक पुण्याजवळ एक रांझे नावाचं गाव आहे, ती रांझे गावचे जहागिरी जिजाबाईंच्या नावाने होती. मग शिवाजीराजे फक्त 14-15 वर्षाचे होते, त्यावेळेस त्यांनी स्वतःला राजा म्हणून घोषित केलं होतं त्या मावळामध्ये. मग तिथले जे पाटील होते, त्यांचं म्हणले, आधी उपजले त्या थोरपणा कोण पुसे. ते म्हणले, हा कोण राजा, पोर आहे म्हणे 14 वर्षाचा, त्याला कोण विचारतं. हां, ते म्हणले, नाही नाही म्हणे, हे असं नाही. कारण का, नेमस्त कळेना वचन, नेमस्त नये राजकारण, उगीच धरती थोरपणा मूर्खपणे. तर ते रांझे पाटील त्या काळच्या सुलतानांप्रमाणे त्यांनी काय केलं, त्यांनी अनेक गैरव्यवहार केले. आणि त्याचा कळस म्हणजे त्यांनी त्यांच्या सुनेवर वाईट नजरेनं व्यवहार केला. अरे बापरे. मग त्यांनी त्याचा तक्रार कोणाकडे करायची. मग त्यांनी त्यांच्या त्या मुलीच्या वडिलांनी काय केलं, त्यांनी थेट धाव घेतली शहाजीराजांकडे बंगळूरला, कर्नाटकामध्ये, आणि सांगितलं, हे असं झालंय, बघा याचं काहीतरी सोडवणूक करा. शहाजीराजांनी शिवाजीला पत्र लिहिलं. त्यात दिलं की हे इथे आले, ह्यांचा न्याय करणे म्हणून त्यांना पाठवलं. राजांनी बोलवलं. त्या रांझे पाटलांनी, तो इतका उद्दाम पाटील, तो म्हणला, तुम्ही आज, आम्ही आमच्या गावचे राजे आहोत, तुम्ही कोण राजे, तुम्ही काल राजे झालात. पण शिवाजीराजांनी म्हटलं, तुला गुन्हा कबूल, हे असं तू केलंस का. म्हणजे आम्ही आमच्या घरी काही करू, असं म्हणले रांझे पाटील. शिवाजींनी तिथल्या तिथे निर्णय दिला, ह्याचा चौरंगा करा, असं त्या बखरीमध्ये नोंद आहे. चौरंगा म्हणजे दोन हात आणि पाय कापायचे. म्हणजे जो मनुष्य आपल्या सुनेवर हात करतो, त्याचे हात पाय कापा. तर जनतेला कळलं की बापरे, हा राजा फारच वेगळा आहे. आपल्या स्वकीय लोकांवरती सुद्धा. हं, तर त्या किती थोर त्याचं म्हणजे त्यावेळेपासून आहे. तर त्या रांझे पाटीलांना ते उदाहरण आहे बघा, त्याच्यावर सिनेमा सुद्धा काढला आहे. पण ते म्हणले, याचा चौरंगा करा. हं, तर ह्या आधी उपजले त्या थोरपणा कोण पुसे. हं, पण याचबरोबर अनेक दुसरे जे वृद्ध, शिवाजीराजांपेक्षा वयाने श्रेष्ठ असलेले अनेक जणांनी त्यांचं नेतृत्व मानलं. आणि बघा कसं झालं, सगळं व्यवस्थित झालं की नाही. धाकुटा भाग्यास पडला, तरी तुच्छ करती तयाला. उगीच धरती थोर मूर्खपणा, म्हणजे माझ्या थोरपणाला विवेकाची त्याचं बॅकिंग नाही आहे. आधी उपजले त्या थोरपणा कोण पुसे. हं? वडिला वडीलपण नाही, धाकुट्या धाकुटे धाकुटपण नाही, ऐसे बोलती त्यास नाही, शहाणपण गुणे विण वडीलपण, हे तो आवगेच अप्रमाण, त्याची प्रतीत प्रमाण थोरपणी. म्हणजे ते वडीलपण सामाजिक ह्यांनी वडीलपण ते मानतात, पण त्यात गुण पण पाहिजेत ना. पण लगेच सांगितलं, तथापि वडिला असं मानावे.
वडिलांनी सुद्धा वडीलपणा जाणावे. नेणता पुढे कष्टावे थोरपणी. तुम्हाला त्रास होईल. आता बघा, आता ह्याच्यानंतर एकदम गिअर बदलतात. तसं समर्थांनी गिअर बदलून ह्या 19व्या ओवीमध्ये काय सांगितलं ते बघा. म्हणून तस्मात वडील अंतरात्मा, जेथे चेतला तेथे महिमा, हे तो प्रगटची आहे आम्हा शब्द नाही. बघा, हे म्हणलं सगळ्यात समर्थांनी त्याचा ताळमेळ कशाशी लावला. ज्येष्ठपण आहे, पण हे आपलं स्पिरिच्युअल डिस्कशन चालू आहे. त्यामध्ये सगळ्यात ज्येष्ठ कोण आहे? अंतरात्मा सगळ्यात वडील आहे. तर आता असं करू, आपला वेळ तर संपला, पण अ, याची चर्चा आपण पुन्हा करू. पण एक मला तस्मात वडील अंतरात्मा, जेथे चेतला महिमा, हे तो प्रगट जी आहे आम्हा शब्द नाही. मला एक विनोदाची सांगतो की संतांच्या कायम त्यांच्या जाणीव त्यांची कशी ताजी असते. बघा, वारंवार माझं मन 2 वर्ष आम्ही शिकायला होतो, तिथे होतं जातं. तर सुरुवातीला बोरेच होते, 95-100 जण होते. मग तुम्ही कोणी कुठून आले, कोणी कुठून आले. मग ते गुरुजी जेव्हा पहिल्यांदा भेटायला आले तेव्हा आमच्या आचार्यांनी त्यांना सांगितलं की हे एवढे महाराष्ट्रातले आहेत, एवढे तमिळनाडूचे आहेत, एवढे बाहेर परदेशी, काय फ्रान्समधनं, न्यूझीलंडमधनं, श्रीलंकेतनं असे असे आलेले आहेत. आणि त्याच वेळेस काय झालं होतं, आता हे तुम्हाला मी 6 वर्षापूर्वीचं सांगतोय. ते तेलंगणा आणि आंध्र हे 2 राज्य त्यावेळे झाली होती. पण मग ती मुलं काय म्हणली, नाही नाही म्हणे, तेलंगणा आंध्र दोन्ही एक धरायला पाहिजे. कारण आम्ही आंध्र भाषा तेलुगू भाषा बोलतो म्हणून, आणि आम्ही संख्येनं सगळ्यात जास्त आहोत. असं काही झालं. तर गुरुजी काय म्हणले, हे सब फालतू चीज आहे म्हणे. काय कोण कुठल्या राज्यात नाही, ह्याला काही महत्त्व नाही. सगळेजण म्हणे ब्रह्मापासून आलेले आहे. त्यांनी त्या चर्चेत सहभाग घ्यायलाच म्हणे नकार दिला. म्हणे एव्हरीबडी इज फ्रॉम ब्रह्मन. मला काय करायचं कोणी कुठल्या राज्यात न आले ते. बघा, त्यांनी त्यांच्या भूमिकेचा त्यांचा GPS कसा सेट केलेला आहे बघा. एव्हरीबडी इज फ्रॉम ब्रह्मन. मी ते वादतच पडत नाही. कोण तेलुगू स्पीकिंग किती, मराठी स्पीकिंग किती, त्याचा काय संबंध. हा हा, ते ऐकून सगळं वातावरण एकदम वेगळंच त्याला स्वरूप आलं. हं. तर आता ह्याच्या पुढच्या ओव्या आपण पुढच्या वेळी बघू. मी इथे थांबतो. हे जाणीवेची माझ्या जीवनातनं प्रगट होणारी कशी जाणीव, त्याचं उदाहरण गुरुजींचं आपण बघितलं. एव्हरीबडी इज फ्रॉम ब्रह्मन. आणि आपण बघता बघता प्रयत्न केल्याने आपल्याला ते ब्रह्मपद आपल्याला मिळणार आहेच, फक्त जाणीव करून घ्यायची आहे. हा या समासाचा विषय. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. ठीक आहे. तुम्हाला काही